रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. दोन अनोळखी जीव वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, त्या गावामध्ये जन्मलेले, लग्न बंधनात अडकल्यानंतर एकरूप कसे होतात. काय असतं या नात्यात की नातं जन्मजन्मांचं वाटायला लागतं. एकमेकांची काळजी, एकमेकांसाठी जगण्याची उर्मी कुठून येत असेल काहीच नाही कळत. परंतु लग्न हे एक अतूट आणि एक सुंदर असं गोड बंधन असतं आणि ते बंधन बांधण्यासाठी पती आणि पत्नीच्या नात्यांची नवी मुहूर्तमेढ रोवण्यासाठी या नवदाम्पत्यांना अगदी वधूर आणि अमृता आणि वरराजा सिद्धेश यांना गृहस्थ जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जीवनातील हा महंत मांगल्याचा सोहळा, विवाहाचा सोहळा, सप्तपदीचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. अगदी सुंदर अशी रेणुका मातेच्या चरणी आपण एक रचना पाहणार आहोत. खरं तर प्रत्येक घरामध्ये देवाची पूजा करत असताना देवीची पण पूजा होते. महाराष्ट्राची संस्कृती आहे. 3.5 देवीची पूजा आहे आणि त्यांची पूजा एक आराध्य दैवत म्हणून आपण त्या देवीला म्हटलं जातं. आणि आज आपल्या कुटुंबाची आराध्य दैवत रेणुका मातेच्या चरणी या ठिकाणी आपण नतमस्तक होण्यासाठी जाणार आहोत. ऐकूया अगदी अवघ्या महाराष्ट्राचीच नव्हे तर हिंदुस्थानची आदिशक्ती जिच्या पायी स्थित आहे, जिच्या पायी रीत आहे, अशा मा रेणुका मातेच्या चरणी या गीताच्या माध्यमातून नतमस्तक होऊया.